सातपूर पोलीस ठाण्यात 27 जुलै 2023 रोजी BNS 2023 कलम 305A अंतर्गत दाखल गुन्ह्यात सातपूर परिसरात राहणारा 42 वर्षीय आरोपी गोट्या उर्फ गोटीराम कोरडे याला अटक करून तपासादरम्यान चोरीस गेलेला 59,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला होता। या गुन्ह्यात सातपूर पोलिसांनी जलद तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते। दरम्यान आरोपीने प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी 2 वेळा प्रयत्नही केला, मात्र तपास अधिकारी पोलीस हवालदार अनिल आयर यांनी आरोपीचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड व जामीन मंजूर झाल्यास होणाऱ्या संभाव्य धोक्यांविषयी न्यायालयाला सविस्तर माहिती दिली। यामुळे न्यायालयाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळून लावले। सरकारी अभियोक्ता फिरोज शेख यांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे तपास अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षीच्या आधारे माननीय अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी सौ SV लाड मॅडम यांनी आरोपीला 1 वर्ष सक्त मजुरी व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। विशेष म्हणजे BNS 2023 कायदा अंमलात आल्यानंतर हा पहिला निकाल असून न्यायालयीन प्रक्रियेत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि समर्पण कौतुकास्पद आहे। कोर्ट पेरवीसाठी पोलीस हवालदार यशवंत कोतवाल यांनी तर साक्षीदार हजर राहण्यासाठी पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी महत्त्वाचा समन्वयक साधून प्रभावी भूमिका बजावली। आरोपीच्या गुन्हेगारी रेकॉर्डवरून त्याच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी त्याला यापूर्वी प्रतिबंधक कारवाई व 2 वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते, मात्र त्याचे वर्तन सुधारले नाही। यावरून पोलिसांच्या कठोरतेच्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित होते। BNS 2023 अंतर्गत दिलेली ही पहिली शिक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा उत्कृष्ट नमुना असून भविष्यात अशा गुन्ह्यांवर अधिक आळा घालण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने सातपूर पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने कौतुक व्यक्त होत आहे। NCN न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।